मानवी जीवनामध्ये खरी संपत्ती कशामध्ये आहे? माणूस सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनाची धडपड कशा प्रकारे करीत असतो? काय महत्त्वाचं आहे? काय गरजेचं आहे? काय परमेश्वर निर्मित आहे? ह्याचा आपण सतत ध्यास घेत असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याची संकल्पना समजावून सांगत असताना आपल्याला 3 दृष्टांत देत आहे आणि या तिन्ही दृष्टांतातून देवराज्याची संकल्पना किती महत्त्वाची आहे आणि आपण देवराज्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोध करत आहे. पहिला जो संकल्प प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याची आपल्या पुढे ठेवत आहे ती म्हणजे खजिना. आपल्या जीवनामध्ये आपण जी धडपड करतो ती आपल्या जीवनाचा जो खजिना आहे, म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जे महत्त्वाचं आहे, आपल्या जीवनाचा जो अर्थ आहे, आपण ज्याच्यासाठी ही सगळी धडपड करतो त्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट काय आहे हे आपल्याला एकदा कळलं की आपण कसं आपल्या जीवनाचं ध्येय, आपला मार्ग त्या दृष्टिकोनातून नेत असतो ते आपल्याला दिसून येते. आणि हेच समजावून देण्यासाठी आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सलोमन राजाची गोष्ट सांगण्यात आलेली आहे. सलोमन राजाला परमेश्वराने एक ऑफर दिली, म्हणजेच परमेश्वराने एक त्याला भेट दिली. त्याला सांगितलं की तुला जे काही पाहिजे ते तू माग. सलोमन राजाने संपत्ती मागितली नाही, सलोमन राजाने सत्ता मागितली नाही, सलोमन राजाने दीर्घायुष्य मागितलं नाही, तर सलोमन राजाने सत्सक विवेक बुद्धी मागितली. चांगलं काय वाईट काय यातील फरक जाणण्याची शक्ती सलोमन राजाने मागितली आणि त्याद्वारे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की जीवनामध्ये महत्त्वाचं काय आहे. जीवनामध्ये आपण आपली सत्सक विवेक बुद्धी जागृत करणे आणि या सत्सक विवेक बुद्धीनुसार आपल्या जीवनाची जडणघडण करणे, चांगलं काय वाईट काय ह्यामधील फरक जाणून घेणे आणि चांगलं जे आहे ते मिळवण्यासाठी सतत धडपड करणे आणि वाईटाचा अवेअर करून वाईटापासून दूर राहून चांगुलपणा आहे तो कसा वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. देवराज्य अशाच चांगुलपणाचा जणू काही उगम आणि उच्चांक आहे आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण या देवराज्यासाठी धडपड केली पाहिजे. हे देवराज्य मिळवण्यासाठी जे चांगलं आहे, जे नीतीचं आहे, जे सत्याचं आहे, जे न्यायाचं आहे ते मिळवण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. त्यासाठी आपले सगळे प्रयत्न आपण करावेत. असंच आजच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या दृष्टांतातून किंवा पहिल्या उपमामधून आपल्याला संदेश दिलेला आहे. तसंच दुसरी जी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मौल्यवान मोती. आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये बँका नव्हत्या आणि म्हणून आपली जी संपत्ती आहे ती कशी साठवून ठेवायची, ती संपत्ती कशी वाढवायची ह्याविषयी संकल्पना मांडताना हे यहुदी लोक हे व्यापार करत असत मोत्यांचं आणि मोती एकामागे एक ते विकत घेत असत आणि ती मोती चांगल्यात चांगली मौल्यवान मोती आपल्याला कशी प्राप्त होईल यासाठी ते प्रयत्न करीत होते. म्हणजेच देवराज्य आपण मिळवण्यासाठी आपली जी धडपड आहे ती कायमस्वरूपी आपण टिकून ठेवली पाहिजे आणि उच्चांक देवराज्याचा जो आहे म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं जे पायाभूत आहे ते आपण मिळवलं पाहिजे याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण देताना आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला सुंदररित्या बोध करत आहे की परमेश्वर आपल्याला सतत आशीर्वादित करीत असतो, परमेश्वर आपल्या बाजूने असतो, परमेश्वर आपल्यावर कृपेचा वर्षाव करीत असतो. परंतु हा कृपेचा वर्षाव फक्त आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुव्यवस्थित आहेत, सगळ्या गोष्टी जेव्हा चांगल्या चाललेल्या आहेत तेव्हाच अनुभवता येतं असं नाही, तर आपल्या दुःखामध्ये, आपल्या आजारामध्ये, आपल्या अडचणीमध्ये जेव्हा गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत
आणि आपल्याला हवं तसं मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण जर परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले, परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला, भरवसा ठेवला, तर परमेश्वर आपल्याला दाखवत आहे की मी तुम्हाला आशीर्वादित करतो, मी माझं प्रेम तुम्हाला दाखवत आहे आणि मी तुम्हाला सोडणार नाही. आणि म्हणून परमेश्वरावरील प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आपली जी धडपड आहे ती अशाच प्रकारे मौल्यवान मोती मिळवण्यासाठी आपण जसे प्रयत्न करतो आणि मौल्यवान मोती मिळेपर्यंत आपण शांत बसत नाहीत, तसंच देवराज्याची संकल्पना समजावून घेताना आपण सतत देवराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देवराज्य एकदा मिळलेली काही गोष्ट नाही, तर ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करीत राहायला पाहिजेत, याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आजच्या शुभवर्तमानामध्ये म्हणजे तिसरा दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला देत आहे आणि तो म्हणजे समुद्रात टाकलेल्या जाळ्याचं दृष्टांत. समुद्रात टाकलेल्या जाळ्याचं दृष्टांतद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक सुंदर अशी शिकवण देत आहे की परमेश्वराचं राज्य हे कोणा एका व्यक्तीसाठी नाही, परमेश्वराचे राज्य कोणा एका ग्रुपसाठी नाही, समूहासाठी नाही, तर परमेश्वराचं राज्य हे सर्वांसाठी आहे. आणि या परमेश्वराच्या राज्यामध्ये सर्वांना आमंत्रण आहे, सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्यासाठी परमेश्वर ते आमंत्रण जे आहे ते आपल्या समोर उघडं करतो, आपल्या सर्वांना तो आमंत्रण देतो. आणि मग याच दृष्टांतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुढे जाऊन म्हणतो की न्याय निवाडाचा प्रसंग येणार आहे. आमंत्रण जरी सगळ्यांना असलं तरी त्या आमंत्रणाला आपण कशा प्रकारे प्रतिसाद दिला आहे, या आमंत्रणाचा आपण काय केलं आहे, या आमंत्रणामध्ये आपण स्वतःला कसं झोकून घेतलं आहे, कशी आपण जबाबदारी स्वीकारली आहे आणि परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी आपण परमेश्वराला कसं सहकार्य केलेलं आहे हे देखील पाहिलं जाणार आहे. आणि म्हणून न्याय निवाडा जो आहे तो निश्चित आहे, याची प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कान उघडणी करतो. आणि म्हणून या न्याय निवाडासाठी आपण सामोरे जाण्यास तयार असले पाहिजेत. या न्याय निवाडामध्ये आपण उत्तीर्ण झाले पाहिजेत. या न्याय निवाडासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि परमेश्वराला सामोरे जाताना आपण परमेश्वराला प्राधान्य दिलं आहे. म्हणजेच आपण तो खजिना मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, आपण मौल्यवान मोती मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, हे आपल्याला दिसलं पाहिजे. तेव्हाच या न्याय निवाडामध्ये आपण उत्तीर्ण होऊ अशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवण देत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या या देव शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देवराज्य हे किती महत्त्वाचं आहे, देवराज्य आपल्या श्रद्धेचं ध्येय आहे आणि देवराज्य ह्याला आपण आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे हे आपल्याला समजावून देत आहे. आणि हे देवराज्य मिळवण्यासाठी किंवा ह्या देवराज्याचे सभासद होण्यासाठी आपण संपूर्णरित्या पूर्णपणे प्रतिसाद द्यावा, होकार द्यावा आणि त्याला आपल्या जीवनाचा पाया बनवावा. श्रद्धेमध्ये आपण दृढ व्हावेत आणि त्या श्रद्धेची कृतीत रूपांतर करून देवराज्य मिळवण्यासाठी आपण सतत तत्पर असावेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपली तयारी करीत आहेत. परमेश्वराचं राज्य हे आपल्या जीवनाचं केंद्रस्थान बनावं आणि ते राज्य निर्माण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावेत. विश्वासूपणे परमेश्वराला सामोरे जावे, सत्सद विवेक बुद्धीने आपण कार्य करावे. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. 26 जुलै 2026 ह्या वर्षी रविवार आलेला आहे. 26 जुलैच्या दिवशी ख्रिस्त सभा आपल्याला संत अन्ना आणि संत जोकिम हे पवित्र मरियेचे आई वडील ह्यांचा सण साजरा करण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. संत अन्ना आणि संत जोकिम हे प्रभू येशू ख्रिस्ताचे आजी आजोबा. आणि म्हणून पोप फ्रान्सिस यांनी हा दिवस म्हणजेच संत अन्ना आणि संत जोकिम ह्यांचा सण
केवळ मातृपितृ दिन म्हणून नाही, तर मातृपितृ दिन बरोबर आजी आजोबा दिवस आणि वडीलधाऱ्या माणसांचा दिवस साजरा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण आपल्या धर्म प्रांतामध्ये सर्व पॅरिशीसमध्ये आजी आजोबा दिवस, वडीलधाऱ्या माणसांचा दिवस, मातृपितृ दिन साजरा करीत आहोत. प्रिय भाविकांनो, कुटुंबातील महत्त्वाचे घटक म्हणजेच माता पिता आणि त्यांना जोडून जे आहेत ते म्हणजे आजी आजोबा आणि आपले वडीलधारी माणूस. आपण या सर्वांचा आपल्या कुटुंबामध्ये योग्य असं सन्मान करावा अशी ख्रिस्त सभेची आपल्याला शिकवण आहे. बेन्सिराच्या पुस्तकामध्ये आपल्याला बोध केलेला आहे की जेव्हा आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा, आजी आजोबांचा, जेव्हा आपण आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतो, तेव्हा परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणूनच आपली ही जी या वडीलधाऱ्या माणसांसाठी, आजी आजोबांसाठी, आई वडिलांसाठी जी सेवा आहे, ही सेवा परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची साधना आहेत. या उदात्त हेतूने आपण स्वतःला या सेवेसाठी तत्पर ठेवायचे आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्या धर्म प्रांतामध्ये, धर्मग्रामामध्ये, गाव परिवारामध्ये आणि कुटुंबामध्ये आजी आजोबा दिवस, वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान आणि मातृपितृ दिन साजरा होत असताना मी सर्व माता पितांना, आजी आजोबांना आणि वडीलधाऱ्या माणसांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. विश यू अ हॅपी फीस्ट ऑफ द ग्रँडपेरेंट्स, ऑफ द एल्डर्स अँड द पेरेंट्स डे. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रत्येक मुलांनी, प्रत्येक युवकांनी आणि वडीलधाऱ्या प्रौढ मुलामुलींनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांचा, आपल्या आजी आजोबांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करावा, त्यांना आदराने वागवावे, त्यांना प्रेम द्यावे म्हणून मी आपणास विनंती करीत आहे. सर्व आजी आजोबांना, वडीलधाऱ्या माणसांना आणि माता पितांना चांगले आरोग्य लाभावे आणि तुमच्या कुटुंबामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद असावेत, सुख शांती ऐक्य नांदावी म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू.